वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, टेट 3साठी आपण एक सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025साठी, कारण की परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट झालेलं आहे की जून 2025 मध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल आणि थर्ड टेट जे होणार आहे मित्रांनो ते जून महिन्यात होणार आहे आणि त्यानंतर शिक्षक भरती सुद्धा होणार आहे। जवळपास 14,000 शिक्षकांची भरती त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो, अशा प्रकारे स्पष्ट झालेलं आहे। आज आपण जे व्हिडिओ पाहणार आहोत मित्रांनो, जवळपास 8 ते 10 व्हिडिओ आपण सुरू केलेले आहे टेट 2025साठी, म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025साठी। आज जे प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो ते भाषिक क्षमता बाबत प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहे मित्रांनो, म्हणजे मराठी भाषिक क्षमता या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये व्याकरणचे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा मित्रांनो, प्रश्न 1 या ठिकाणी विचारलेला आहे की वाक्य पृथक्करण करताना कर्म कोणत्या विभागात ठेवतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि असेच प्रश्न तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025 मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, मूळ उद्देश, उद्देश विस्तार, मूळ विधेय किंवा विधेय विस्तार, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, विधेय विस्तार आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 2। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि वाक्य दिलेले आहे मित्रांनो, हे बघा, शिपायाकडून चोर धरीला जातो, अशा प्रकारे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग किंवा सकर्मक कर्तरी प्रयोग, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि विधान इथे दिलेले आहे की शिपायाकडून चोर धरले जाते। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोग आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। ओके, हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। हे बघा, प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, गुरुजीचे म्हणणे, या वाक्याचे मिश्र वाक्य करा। हे बघा मित्रांनो, एक वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, गुरुजीचे म्हणणे, या वाक्याचे मिश्र वाक्य करा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। बघा, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो की नियमितपणे शाळेत आले पाहिजे, गुरुजी म्हणतात, शाळेत नियमितपणे यावे गुरुजी सांगतात, किंवा नियमितपणे शाळेत येण्याची गुरुजी आग्रह धरतात, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, आपल्याला मिश्र वाक्य या ठिकाणी करायचे आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल, ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे। ओके, यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 4। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की खालील वाक्यात विधानपूरक शब्द कोणता, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, चांदण्यात, शरदाच्या, गुलमोहर किंवा मोहक। तर हे बघा मित्रांनो, मोहक जे असेल, ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 5। हे बघा, प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की खालील वाक्याचा प्रकार ओळखा। हे बघा मित्रांनो, एक वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही वाक्य पाहू शकतात की गांधीजींना सूताचा मळा अधिक आवडतो। आता हा वाक्य कोणत्या प्रकारचा आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य किंवा गौण वाक्य, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, गांधीजींना
सुताचा मळा अधिक आवडतो हे असणार आहे केवळ वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 3 जे असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे केवळ वाक्य हे या ठिकाणी असणार आहे. आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 मराठी भाषिक क्षमतेबाबत प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. जवळपास 30 प्रश्न 200 पैकी 30 प्रश्न तुम्हाला मराठी भाषिक क्षमतेबाबत विचारले जातात. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रश्न विचारलेला आहे की पुढील शब्दाचा समास सांगा. हे बघा मित्रांनो, दररोज एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि समास ओळखायचा आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. द्वंद्व समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास किंवा अव्ययीभाव समास अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, दररोज हा कोणता समासाचं उदाहरण आहे तर अव्ययीभाव समास. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 हे बघा, प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की पुढील वाक्यांमधील मिश्र वाक्य कोणते आहेत ते सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पुढील वाक्यामधील मिश्र वाक्य कोणते आहेत ते सांगा. हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि नेमके उत्तर कोणते म्हणजे मिश्र वाक्य कोणते. आम्ही जातो आमच्या गावा, मी रोज पहाटे उठतो आणि तासभर व्यायाम करतो. ओके. जे चकाकते ते सोने नसते, तू मुंबईस केव्हा जाणार आहेस अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. जे चकाकते ते सोने नसते हा मिश्र वाक्याचा प्रकार असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 8 प्रश्न क्रमांक 8 येथे विचारलेला आहे की पुढील म्हणीचा संपर्क अर्थ सांगा. हे बघा मित्रांनो, एक म्हण या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याला आता अर्थ म्हणजे उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो. तंटा मिटवायला गेला, गव्हाची कणिक करून आला अशा प्रकारे हे म्हण या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. आणि याचा अर्थ काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. भांडावून वाढून येणे, भांडण मिटण्याऐवजी लावालावी करून येणे किंवा भांडण मिटावायला जाऊ अधिक नुकसान करणे किंवा भांडण संपवण्याऐवजी वाढविणे अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, भांडण मिटवल्या जाऊन अधिक नुकसान करणे. ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 9 हे बघा, प्रश्न क्रमांक 9 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की पुढच्या ठेच मागच्या शहाणा म्हणीचा अर्थ काय अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, दुसऱ्यांच्या अनुभवाने मनुष्य शहाणा होतो. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असं दिलेलं आहे की पुढच्या माणसाला ठेच लागली की मागून चालणारा सावध होतो. इतरांचे वाईट अनुभव लक्षात घेऊन माणसे व्यवस्थित चालतात किंवा इतरांचे जीवन अनुभव माणसाला सावधपणे शिकवितात अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर म्हण येथे दिलेली आहे की पुढच्या ठेच मागचा शहाणा. तर याचा अर्थ होतो मित्रांनो, इतरांचे जीवन अनुभव माणसाला सावधपणे शिकवितात. ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. लंकेची पार्वती मोस्ट IMP हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. आम्ही आमच्या कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा हा प्रश्न टाकला होता की लंकेची पार्वती म्हणजे काय. लंकेत राहणारी पार्वती, शंकराची पत्नी, श्रीमंत स्त्री किंवा अंगावर दागिने नसलेली स्त्री. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी आम्ही आमच्या चॅनलमध्ये फ्री प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो. 2025 साठी काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपलोड केलेले आहे मित्रांनो. मोस्ट IMP प्रश्न अपलोड केलेले आहे ते तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकतात. टेट 2025 म्हणून एक प्लेलिस्ट आम्ही तयार केलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11 व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की हेतुदर्शक उभयान्वी अव्यय असलेले वाक्य कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली म्हणून त्याला पैसे मिळाले, पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली, सेवा करील तर त्याला पैसा मिळेल अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, हेतुदर्शक उभयान्वी अव्यय या ठिकाणी जे असणार आहे पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली. ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा
प्रश्न पाहून घेऊया प्रश्न क्रमांक 12 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की अकलेचा खंदक म्हणजे काय। हा प्रश्न TAT मध्ये सुद्धा विचारला गेला होता मित्रांनो। अकलेचा खंदक म्हणजे काय? खूप खोल खड्डा, अतिशय हुशार मनुष्य, अतिशय मूर्ख मनुष्य किंवा शहाण्यांनी खोदलेला खंदक। तर हे बघा मित्रांनो, अतिशय मूर्ख मनुष्य आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की वाक्प्रचाराच्या वाक्याचा प्रकार ओळखा। वाक्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे आणि वाक्य दिलेलं आहे काल फार पाऊस पडला। अशा प्रकारे एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे। आता हा वाक्य कोणता? काल फार पाऊस पडला हा वाक्याचा कोणता प्रकार आहे असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। विधानार्थी, होकारार्थी, नाकारार्थी, उद्गारवाचक किंवा प्रश्नार्थक। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर असणारा उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। आपण यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14। प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला। या वाक्यातील कर्ता कोणता? मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला, या वाक्यातील कर्ता कोणता? तर हे बघा, शोध, लवकर, तो, परतला अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे, परंतु तो जे असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की तो हा या ठिकाणी कर्ता असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। ओके, हे वाक्य दिलेलं आहे मित्रांनो आणि प्रश्न विचारलेला आहे की रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। हे बघा वाक्य काय असणार आहे? वर्तमानपत्राला डॅश डॅश त्यांची मानहानी करणारा होता। आता वर्तमानपत्रात काय त्यांची मानहानी करणारा होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, मजकूर, परिच्छेद, सारांश किंवा वाक्यांश। तर हे बघा मित्रांनो, मजकूर काय असणार आहे या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। मजकूर जे असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी दिलेला आहे की खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा। हे बघा मित्रांनो, 4 शब्द दिलेले आहे आणि अंगतुक कशा प्रकारे शुद्ध लिहिला गेलेला आहे, म्हणजेच लेखन नियमानुसार लिहिला गेलेला आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, अंगतुक म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 हे पाहू शकतात मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे की थक्क होणे या शब्दाच्या वाक्यात योग्य पद्धतीने उपयोग करा। हे बघा मित्रांनो, थक्क होणे एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की वाक्यात योग्य पद्धतीने उपयोग करा। भारतीय स्त्रियांची विलक्षण बुद्धी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो आहे। भारतीय पुरुषांच्या बुद्धीला थकवा आला आहे। विद्यार्थी शिकून शिकून थक्क होतात, विद्यार्थिनी खेळून खेळून थक्क होतात। तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच भारतीय स्त्रियांच्या विलक्षण बुद्धी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो काय असणार आहे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18। हे बघा प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेला आहे की आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आडकाठी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अडचण, सुलभ, विरोध किंवा मोकळीक अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर हे बघा मोकळीक काय असणार आहे? मोकळीक जे असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आडकाठी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द म्हणजे मोकळीक। ऑप्शन क्रमांक D जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो आणि हा सुद्धा मोस्ट IMP प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे मित्रांनो। तर हे बघा खालीलपैकी कोणत्या शब्दात षष्ठी विभक्ती लागली आहे? देवाच्या, देवाने, देवा किंवा देवाला। तर हे बघा मित्रांनो, देवाच्या कारण या ठिकाणी चा लागलेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। खालीलपैकी घर्षण व्यंजन कोणते? मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो। व्यंजन संबंधी हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि प्रश्न आहे की खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते? प, ग, च, स अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, स जे असेल आपलं या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहोत मित्रांनो। तर हे बघा अशा प्रकारे आपण मोस्ट IMP मराठी भाषिक क्षमतेबाबत काही प्रश्न पाहिले आहोत मित्रांनो आणि आमच्या चॅनलमध्ये आम्ही
प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे मित्रांनो। जवळपास 100 ते 150 व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळेल आमच्या चॅनलमधून। आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।